पुण्यातील हडपसर भागात द न्यू शॉप नावाचं एक 24 तास चालणारं कन्व्हिनियन्स स्टोअर होतं. या दुकानात दारू नव्हती, कोणताही गैरप्रकार नव्हता. दुकान महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 अंतर्गत कायदेशीररित्या नोंदणीकृत होतं. तरीही स्थानिक पोलिसांकडून वारंवार तोंडी सूचना दिल्या जात होत्या. 10-11 नंतर दुकान बंद करा, कुठलाही लेखी आदेश नाही, कुठलीही नोटीस नाही, असं वारंवार झाल्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनी सांगितलं की आम्ही कोणताही कायदा मोडलेला नाही, तरी पोलीस आमच्यावर बेकायदेशीर दबाव टाकत आहेत. आणि न्यायालयाला स्पष्टपणे विचारलं, आम्हाला 24 तास दुकान चालवण्याचा अधिकार आहे की नाही. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि फक्त दुकानदाराचं म्हणणं ऐकलं नाही, तर राज्य सरकार आणि पोलीस विभागाकडून हे उत्तर मागवलं. राज्य सरकारने न्यायालयाला स्पष्ट सांगितलं, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 अंतर्गत असा कन्व्हिनियन्स स्टोअरवर कुठलीही वेळेचे बंधन नाहीये. पोलीस विभागाने प्रतिज्ञापत्रात कबूल केलं की दुकानात खाद्यपदार्थ विकले जात असल्यामुळे गैरसमज निर्माण झाला. तर मग प्रश्न असा आहे की कोणती दुकाने ओपन राहू शकतात आणि कोणती बंद. कायदा अगदी स्पष्ट आहे. परमिट रूम, बिअर बार, दारूची दुकाने, डान्स बार, डिस्कोथेक, हुक्का पार्लर ही दुकानं 24 तास चालू नाही ठेवता येत. त्याचबरोबर फेरीवाले, पान टपरी, चहाची टपरी, अंडा बुर्जीवाले आणि खाऊ गल्ल्या यासारख्या अस्थायी आस्थापनांची वेळ रात्री 11 वाजेपर्यंत मर्यादित राहते. पण दूध दुकान, किराणा दुकान, मेडिकल, बेकरी, जनरल स्टोअर, कन्व्हिनियन्स स्टोअर आणि इतर नॉन लिकर दुकानं 24 तास चालू ठेवण्यास कायद्याने परवानगी आहे. या दुकानांवर रात्री 11 किंवा 12 नंतर बंद ठेवण्याची कुठलीही कायदेशीर सक्ती नाही.